ही असते अशी व्रतपूजा. आमच्याकडे अशी व्रतपूजा करतात. हे गणपतीमध्ये किंवा नवरात्रामध्ये करतात. याला श्रीरामाचं व्रत असं म्हणतात. याच्यासाठी 10 दिवे केले, कणिकाचे दिवे करतात 10 आणि एक भंडारा करतात आणि हा धागा असतो, याला व्रतचा धागा असं म्हणतात. ते बाहेर येऊन येतं. आपलं जे जनेऊ असते त्याच्यापासून बनवतात. हे आरती करायची गणपतीची आणि कपूर लावायचा आणि हा धागा याला 10 गाठी मारतात, कोणी 5 मारतात, ज्याच्या त्याच्याकडे जशी पद्धत असते तसं करतात आणि गळ्यात बांधायचा असतो 1 दिवसासाठी. आणि मग नंतर ते धाग्याचं आपण गणपती विसर्जन करायला जातात तेव्हा सोबत विसर्जनसुद्धा करू शकता. नाहीतर कोणाकडे कशी पद्धत असते, कोणाकडे नदीत टाकायला जातात वगैरे. गणपती बाप्पा. आणि हे दिव्यांची प्रथा अशी की यांना फक्त स्त्रीच खाऊ शकते असं म्हणतात. हे दिवे खायचे असतात आणि यांना विसर्जन नाही करायचे. याला श्रीरामाचं व्रत असं म्हणतात. आणि सगळे दरवर्षी ज्या सुहागण स्त्री असते आमच्याकडे, जी बाई लग्न झालं की हे व्रत करत असते. चला तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे हे सुद्धा, तुमच्याकडे पण करतात का असे दिवे, नक्कीच कळवा.